नमस्कार मित्रांनो, आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा मुख्य उद्देश तसा या गुन्ह्याबाबत आपण बऱ्याच लोकांना जास्त माहिती आहे आणि अत्यंत संवेदनशील असा हा गुन्हा आहे। परंतु यामध्ये बऱ्याचशा र्युमर्स पण सुरू आहेत। म्हणून आमची केस काय आहे आणि त्याच्यात आत्तापर्यंत काय कारवाई झालेली आहे याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी, खात्रीशीर माहिती देण्यासाठी म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आज घेण्यात येत आहे। यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत इन्व्हेस्टिगेशनच्या त्या मी आपल्याला सांगणार, परंतु त्याचबरोबर हा फक्त 3 दिवस जुना तपास आहे आणि याच्यात अजून बराच मोठा तपास आपल्याला करावायचा बाकी आहे। तरी फार संवेदनशील असा तपासाचा भाग आपल्याला सांगता येणार नाही, कारण त्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन अफेक्ट होईल। त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि इन्व्हेस्टिगेशन कॉम्प्रोमाइज न होता जी काही माहिती आम्हाला सांगता येण्यासारखी आहे ती आपल्याला आम्ही सांगू, परंतु विशिष्ट खोलातील माहितीसाठी आपण आग्रह धरू नये, कारण हा ऑनलाईन तपास आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन तपासामध्ये आरोपींना जे अजून अटक झालेली नाहीत त्यांना कोणत्या प्रकारचा फायदा मिळू नये यासाठी काही गोष्टी गोपनीय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। गुन्ह्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी होती की इंटरनेटवर वेब बेस्ड ॲप तयार करण्यात आलं बुल्लीबाई, आणि या ॲपवर मी आपल्याला दाखवतो त्या प्रकारचे काही हे त्याचं पेज आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला त्या साईटवर घेऊन जातं डिटेल्ससाठी। तर याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी अशी होती की याच्यामध्ये काही सोशल मीडियावरच्या काही विशिष्ट समाजामधील महिलांचे फोटो या साईटमध्ये लोड करण्यात आले होते आणि त्यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं मॅसेज या साईटवर देण्यात आला। अशी आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर 31 तारखेला आम्ही हा गुन्हा दाखल केला। 2 तारखेला 31 तारखेची ही ॲप डेव्हलप झालेली आहे, लोड झालेली आहे आणि आमच्याकडे तक्रार आली। त्याच्यानंतर आमचा गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर या ॲपचं आणि त्याचं ट्विटर हँडलचं ॲनालिसिस केल्यानंतर बुल्लीबाई नावाचं ट्विटर हँडलसुद्धा तयार करण्यात आलं होतं, जेणेकरून ह्या ट्विटर हँडलद्वारे ही जी वेबसाईट होती बुल्लीबाई ॲपची ती जास्त लोकांमध्ये सर्क्युलेट व्हावी, हा त्याच्यामागचा उद्देश होता। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये
या बुल्लीबाई ॲपचे फॉलोअर्स कोण आहेत याबाबत आम्ही माहिती काढली आणि त्यांच्या मागावर लागलो. हे करत असताना बँगलोरचा कुमार विशाल हा जो सेकंड इयरला इंजिनिअरिंगमध्ये शिकणारा तरुण आहे, हा या वेबसाईटचा एक फॉलोअर आहे आणि इतर 4 आहेत. या वेबसाईटला 5च फॉलोअर आहेत. या सगळ्यांचा आम्ही तपास करायला लागलो आणि याच्यामध्ये आम्हाला जे आरोपी निष्पन्न झाले, ज्यांच्या नावाने ट्विटर हँडल सुरू झाले होते, त्यांच्यापर्यंत हे धागेदोरे पोचले आणि मग एक एक करून आम्ही या आरोपींना ताब्यात घेणं सुरू केलं. आत्तापर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत. यापैकी एक विशाल झा हा ऑलरेडी मुंबईला आहे आणि त्याचे 5 दिवसाची पोलीस कस्टडी, 7 दिवसाची पोलीस कस्टडी, आणि श्वेता सिंग जी उत्तराखंडमध्ये अरेस्ट झालेली आहे तिची 5 दिवसाची ट्रान्झिट रिमांड मंजूर झालेली आहे. तिसरा आरोपी हा सुद्धा उत्तराखंडमधलाच आहे. त्याची आता थोड्याच वेळात ट्रान्झिट रिमांड त्याची सुद्धा होईल. या एकंदरीत प्रकारावरून हा कोणत्या एका कटाचा भाग आहे की कसे याबद्दल आपला तपास आता सुरू आहे. आणि याच्यामध्ये अधिक खोलामध्ये तपास करून या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यामध्ये मुंबई पोलिसांचं सायबर पथक प्रयत्नशील राहील. ज्या महिलांची या ॲपद्वारे निंदा करण्यात आली किंवा त्यांच्या भावना दुखावतील अशा प्रकारे कृत्य करण्यात आलं, त्या सर्व आरोपितांचा यामध्ये चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर पुढील योग्य ती कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या घटना यापुढे होऊ नयेत यासाठी सायबर पोलीस स्टेशन माध्यमातून सर्व नागरिकांना सूचित करण्यात येईल, विशेषतः महिलांना आणि मुलींना. त्याचप्रमाणे आम्ही या तपासामध्ये, कारण हा सगळा तपास इंटरनेट रिलेटेड आहे, ऑनलाईन आहे, तर आम्ही प्रेस नोट जी आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही जे ट्विटर हँडल या प्रकरणामध्ये ऑपरेट करत होते त्याचप्रमाणे काही ईमेल्स ID आहेत. या प्रकरणामध्ये ज्या कुणाला नागरिकांना काही माहिती तपासाबाबत द्यायची असेल त्यांनी आमच्या सायबर पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम युनिटच्या वेबसाईटवर आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये येऊन त्यांनी ही माहिती पुरवावी, जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त पुरावा या केसमध्ये एकत्रित करता येईल आणि आरोपितांबाबत अजून जास्त माहिती आम्हाला गोळा करता येईल. Now I will speak in English. Friends, this is a very sensitive case in which the defamation of particular section of society, the ladies belonging to that section have been defamed
and their sentiments have been hurt by a few people who had uploaded an app on the website called Bullibai. A Twitter handle also in the same name was created. Most of the details of this case are available with you from different sources, but to tell you little details about the factuality of the case and the investigation conducted so far, we are addressing this press conference. Also, lot of rumors are floating around about the investigation or about the case. So to rule out those rumors, I thought it is better to address you people all collectively and give the information. In this case, this Bullibai app was basically created, on which pictures of some ladies belonging to a particular community were uploaded, and messages with these pictures, objectionable messages, were also put, and these were circulated on media by using the Twitter handles. We received the complaint in Mumbai on 2nd of January. Immediately we registered the offence and started the technical analysis of the case. In the process, we identified a young person, Kumar Vishal Jha or Vishal Kumar Jha, he uses both the names, from Bangalore, who is a second year engineering student. We apprehended him and the investigation started. This Bullibai app had 5 followers, so we started investigating on those followers, and we came to know who are the operators or who had initiated these Twitter handles. Accordingly, so far in the investigation, we have arrested 3 persons, including a lady. 2 persons are from Uttarakhand, we have arrested so far, and as told you, 1 person is from Bangalore. The investigation will follow. I must request you all, I know you are curious to know details, but as I told you, this case is sensitive and it will not be appropriate to divulge lot of details of the investigation which otherwise can hamper the ongoing investigation, and the accused people who are not apprehended so far, they might try to destroy the evidence, as most of the investigation is online and on the internet. So I request you all, press, media, to cooperate with us and not to insist for too many details. I will also request and tell that we have apprehended these people from different places, and some local authorities have given some version about it.
which I feel was not required because they were not aware about the details of the case, and generally we don't speak about other units cases or other states cases, and that was the purpose of holding this press conference, that you people should get authenticated news. Our investigation will proceed and progress, and whoever all are involved into this planning and operation of defamation of particular section of the society, we will make our best efforts to apprehend all these people. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. मित्रों, ये प्रेस कॉन्फ्रेंस आयोजन करने के पीछे का मकसद ये था कि आप लोगों के पास में जो ये सेंसिटिव केस आया हुआ है, बुल्ली भाई, आप लोगों को इस केस के बारे में काफ़ी ज़्यादा मालूमात है, लेकिन ये केस क्या है और उसका इन्वेस्टिगेशन अब तक क्या हुआ है, इसके ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आप तक आए, और काफ़ी रूमर्स प्रेस में, मीडिया में काफ़ी रूमर्स भी चल रहे थे, तो उसका भी खंडन हो, इसलिए ये प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई है। आप लोगों को मालूम है कि बुल्ली भाई नाम से एक ऐप इंटरनेट पे था, वेबसाइट पे, उसी नाम से एक ट्विटर हैंडल भी था। इस वेबसाइट के ऊपर कुछ प्रतिष्ठित विशिष्ट समाज की महिलाओं के पिक्चर्स लोड किए गए थे और कुछ ऑब्जेक्शनेबल मैसेजेस उसके साथ में दिए गए थे। इसकी कंप्लेंट हमारे पास में 2 जनवरी को आने के बाद में तुरंत हमने एफआईआर दाखिल किया और हमारा इन्वेस्टिगेशन शुरू हुआ। इस इन्वेस्टिगेशन में बुल्ली भाई ऐप और ट्विटर हैंडल, इनके जो 5 फॉलोअर्स थे, उनके बारे में हमने इंफॉर्मेशन निकाली, टेक्निकल एनालिसिस किया, और इस टेक्निकल एनालिसिस के बेसिस पे हमने बेंगलोर से कुमार विशाल झा, जो 22 साल का युवक है, इंजीनियरिंग के सेकंड ईयर का छात्र है, इसे हमने अरेस्ट किया। इन्वेस्टिगेशन जैसे आगे बढ़ा, उत्तराखंड से हमने श्वेता सिंह नाम के आरोपी को, जो 18 साल की लड़की है, उसको हमने अरेस्ट किया है और उसका 5 दिन का ट्रांजिट रिमांड हमें मिला है। विशाल झा, इसका 7 दिन का पुलिस कस्टडी हमें मिला है, और एक आरोपी हमने उत्तराखंड से आज ही अरेस्ट किया है, मयांक रावत नाम का। उसका भी ट्रांजिट रिमांड लेके हम उसको यहाँ पे लाएंगे। इन्वेस्टिगेशन आगे चलेगा और इसमें जितने भी इन्वॉल्व आरोपी है, जिन्होंने इस क्राइम में सहभाग लिया है, इस गुनाह में सहभाग लिया है, डायरेक्टली या इनडायरेक्टली, हमारी कोशिश रहेगी कि उन सभी आरोपी को हम अरेस्ट कर पाए और प्रोसिक्यूट कर पाए, क्योंकि एक बड़ा ही घिनौना अपराध ये बुल्ली भाई ऐप के कारण हुआ है।
और हमने इसका सीरियसली कॉग्निजेंस लिया है। आप लोगों के काफ़ी क्वेश्चंस होंगे, मैं जानता हूँ, काफ़ी डाउट्स होंगे, लेकिन मेरी आपसे गुजारिश है, रिक्वेस्ट है कि ये सेंसिटिव इन्वेस्टिगेशन होने के कारण हम बहुत ज़्यादा आपको डिटेल्स इस केस के नहीं दे पाएंगे, क्योंकि उससे आगे जो होने वाला इन्वेस्टिगेशन है उससे डायरेक्टली अफेक्ट होगा, और जो आरोपी अभी तक पकड़े नहीं गए हैं या अभी इन्वेस्टिगेशन में है, चूंकि ये ऑनलाइन इन्वेस्टिगेशन है, इंटरनेट पे है, तो आरोपी को अलर्ट नहीं करना चाहिए ताकि वो इन्वेस्टिगेशन का जो एविडेंस है उसको डिस्ट्रॉय न कर पाए। इसलिए काफ़ी ज़्यादा डिटेल्स हम आपको इन्वेस्टिगेशन के बारे में नहीं दे पाएंगे, सो काइंडली बियर विथ अस। कुछ स्टेट से जहाँ से हमने इन्वेस्टिगेशन की है और जहाँ से हमने आरोपितों को पकड़ा है, वहाँ की लोकल पुलिस ने कुछ स्टेटमेंट इशू किए हैं जो हमारे दृष्टि से योग्य नहीं था, क्योंकि जिस केस के बारे में आपको जानकारी नहीं है, आपके पास में एफआईआर नहीं है, उसके बारे में जनरली कोई लोकल पुलिस जनरली बात नहीं करते हैं। सो आई विल, unless it is authenticated by the investigating unit, मैं आप लोगों से और साथ में ही नागरिकों से रिक्वेस्ट करना चाहूँगा, आपको जो प्रेस नोट दी जाएगी उसमें ट्विटर हैंडल्स मेंशन है, उसमें कुछ ईमेल्स मेंशन है, तो इंटरनेट पे जो भी हमारे नागरिक है जिनको इन लोगों के बारे में कुछ भी पता होगा, कुछ भी डिटेल इंफॉर्मेशन वो दे सकेंगे, तो हमें वो हमारे इन्वेस्टिगेशन में काम आ सकेगी। इसी के साथ मैं अपनी प्रेस कॉन्फ्रेंस पूर्ण करता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जैसे ये बुरी ऐप आया है, वैसे ही इंस्टाग्राम पर भी कुछ और जो मीडिया कम्युनिटी है उसको लेकर कई तरह के प्लेटफॉर्म्स हैं जिनको आईएनबी मिनिस्ट्री ने आज हटाया गया, बैन किया है, और उनमें से कई मामले मुंबई को लेकर। आपके मुझे इस मामले से जुड़ी हुई सटीक जानकारी आपसे चाहिए कि क्या इंस्टाग्राम पर भी सिर्फ ऐसा नहीं है बुरी एप्लीकेशन से मुस्लिम महिलाओं। आई गॉट योर क्वेश्चन। इसमें मुंबई पुलिस के पास में अगर कोई भी कंप्लेंट आती है किसी भी ऐप की, किसी भी ट्विटर हैंडल की, वी विल बी रेडी टू रजिस्टर द ऑफेंस एंड इन्वेस्टिगेट इट। अभी हमारे पास में कौन सी केस की बात कर रहे हैं? हमारे पास में अगर कंप्लेंट है, हमारे पास में आई डोंट थिंक ऐसे कोई आज तक कंप्लेंट है। अगर हमारे पास में कोई कंप्लेंट आती है, वो किसी की भी हो, किसी भी समाज की हो, हम तुरंत उसका कॉग्निजेंस लेंगे, और अगर हमें गुनाह दाखिल करना पड़ा तो गुनाह दाखिल करके इन्वेस्टिगेट होगा या इंक्वायरी करके इन्वेस्टिगेट होगा। जो जुलाई 2021 में शेयर हुई थी वेब पर, इंटरनेट पर, तो क्या ये जो आरोपी इस केस में अरेस्ट हुए हैं उस केस में भी उनका रोल सामने आया है क्या? और श्वेता सिंह जिनको अरेस्ट किया गया उत्तराखंड से, क्या उन्हें इस केस का मास्टरमाइंड कहा गया? मैं अपना डिस्कशन हमारी केस तक ही सीमित रखूंगा। जो आप दूसरा केस बोल रहे हैं वो दिल्ली पुलिस के पास में इन्वेस्टिगेशन के लिए है,
उसके बारे में मैंने कुछ बोलना ठीक नहीं। रहा सवाल, आप मुझे आंसर देने देंगे? रहा सवाल दिल्ली केस का और मुंबई केस का, तो मैंने पहले बताया आपको कि हमारा इन्वेस्टिगेशन जस्ट अभी 2-3 दिन पुराना है। अभी हमें इन्वेस्टिगेट करने दीजिए। अभी हम इस स्टेज पे कुछ भी नहीं कह पाएंगे कि दोनों केसेस कनेक्टेड है कि नहीं है। सो लेट अस, दिल्ली पुलिस इज देयर, दे विल इन्वेस्टिगेट देयर केस, वी विल इन्वेस्टिगेट आवर केस, सो वी विल सी। एक की उम्र 18 साल 4 महीने है, दो की 21 साल, इतने छोटे नौजवान है। क्या यही लोग पूरे मास्टरमाइंड है? इनके पीछे क्या किसी का और दिमाग है, किसी की फाइनेंसिंग होगी, फंडिंग होगी, क्या उसका भी पता लगाया जा रहा है या सिर्फ यहीं तक? मैं अभी आपका सवाल का जवाब दूंगा कि हमारा इन्वेस्टिगेशन अभी शुरू हुआ है। अभी आप एकदम एंड तक कौन मास्टरमाइंड है, क्या है, ये लास्ट स्टेज में पता चलेगा। लेटेस्ट Sir, is there any connection between the 3 accused you already arrested? Or what kind of connection is it? that is under investigation, sir. After the statement that the Mumbai police didn't inform, has it been I will not say anything about any police unit. Neither I want to confirm nor I want to deny anything. Please don't ask me for any confirmation for anything. एकच एका वेळी एक बोला. How much money was these 3 accused getting from the other accused to post this? That is matter of investigation. We are probing into it. काय नाही, आता हा जो गुन्हा दाखल झालेला आहे हा एका फिर्यादीच्या तक्रारीवरून दाखल झालेला आहे. आता इतर कोणत्या मुंबईच्या त्याच्यात काही महिला आहेत का किंवा बाहेरच्या काही आहेत हे आम्हाला आता तपासाचा भाग आहे. याच्यामध्ये आमचा तपास नुकताच सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये या पाठीमागे कोण होतं, त्याचा उद्देश काय होता, त्याच्यामध्ये किती पैसे मिळालेत, कुणाला मिळालेत, ह्या सगळ्या तपासामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. कृपा करून मी आधी सांगितल्याप्रमाणे परत त्याच्यामध्ये प्लीज वन ॲट अ टाइम. हाँ, that is attempt has been made to show that the Twitter handle has been shown in the name of Khalsa Supremacist, then Jatinder Singh Bullar, these are the two, then Harpal, so Sage, these are total 5 Twitter handles are there who are the followers of this Bullibai app Twitter. So it seems that it has been attempted to show that, so it says that Bullibai is a community driven open source app by Khalsa Sikh Force. This is what they have said in their handle status. So why this is there, that is a part of investigation that we will be conducting and trying to find out. So it is too early to say exactly what was the aim of this entire exercise or creation of this app and what was the target to be achieved. It is too early to say, comment on that.
Please. Those who have asked questions should not repeat it. Let others speak. One at a time, please. Please, one at a time. He is asking. Please. Sir, how your team have been able to crack this case in less than 24 hours? And second, how these the accused were operating, like using their own gadgets or going to the cyber cafe? The basic fact that we have arrested 3 people within last 2-3 days, that itself shows that we have been very prompt, we have been efficient. I don't think we need to say it on our own. As far as second part of the question is, it is still under investigation, not right time to reveal anything. Yes. Yes. Social media that 2 of the accused, that is Shweta Singh and Vishal Jha, are both followers of Govardhan Mutt. How true is that? Can you please confirm it? And also Vishal was a part of some debate group. It's a information given to me by you now. I said earlier that our investigation is going on. Anybody can follow, it is a free world, anybody can follow anybody. So if there is any connection or anything, that we will find out, we will investigate that. काय काय ते तुम्हाला प्रेस नोट मध्ये देतोय ना नाव आता नाव मराठीमध्ये कसे सांगू राहिले नाव तर नावच राहणार आहेत ना अरे ठीक आहे 5 ट्विटर फॉलोअरचे नावं आहेत मराठीमध्ये हे बुल्लीबाई ॲप जी आहे आणि ट्विटर हँडल आहे त्याचे फॉलोअर आहेत याच्यामध्ये 1 नंबर आहे हरपाल @Sikh_Khalsa दॅट्स ऑल त्याच्यानंतर दुसरा आहे सेज @सेज तिसरा आहे खालसा सुप्रीमसिस्ट @HM मशीन IC ओकी असं काहीतरी आहे देन जतिंदर सिंग भुल्लर सो दीज आर द 5 पीपल हू हॅव बीन आणि लास्ट इज that last one is under investigation, so we would not like to reveal that at this stage because it may hamper our investigation. Sir, is The there any political connection? pardon, Is there any political connection? I answered that question few minutes back. Yes, anything else? Sir, how many FIRs and complaints? How many FIRs and complaints have been filed? आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास